नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी। उद्याच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण की उद्याची एकादशी खूप मोठी आहे। या दिवशी सगळेच जण उपवास करतात। तर उद्याला जसं पांडुरंगाचं कीर्तन भजन केलं जातं, तसाच हा दिवस भगवान विष्णूंसाठी सुद्धा समर्पित केलेला आहे। ज्यांना कोणाला आर्थिक अडचणी आहेत, काही विवाह जुळत नाही आहेत, नोकरीसाठी अडचणी येत आहेत, व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत, मुलांच्या बाबतीत अडचणी येत आहेत, त्यांनी उद्याच्या दिवशी काही खास उपाय करायचे आहेत। तर ते उपाय असे आहेत की तुम्ही उद्यापासून 45 दिवस विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। सोबत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप सुद्धा करायचा आहे 108 वेळा। याने तुमच्या आयुष्यामधील बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होतील। त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय नुसता करायचा नाही आहे, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून देवाची पूजा करायची आहे। छान भावनेने, सात्विक भावनेने बाप्पाला धूप दीप दाखवायचा आहे। त्याचसोबत फुलं अर्पण करायची आहे, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि सात्विक नैवेद्य म्हणजे एकादशीच्या दिवशी सगळ्याच देवतांचे उपवास असतात, तर तुम्ही त्यांना सात्विक म्हणजे उपासाचे पदार्थ दाखवू शकता नैवेद्य म्हणून। सोबत तुम्हाला उद्याच्या दिवशी कोणाबद्दलही निंदा नालस्ती वाईट बोलायचं नाही आहे। उद्याची एकादशी खूप महत्त्वाची आहे। उद्यापासून जर तुम्ही 45 दिवस विष्णू सहस्त्रनामाचं पठण करता, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करता, तर तुम्ही भगवान विष्णूंना नक्की प्रसन्न करून घेऊ शकता। पण जर तुम्ही उद्याच्या दिवशी कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य आहे, मांसाहार करू नका, व्यसन करू नका, जर तुम्ही नियम पाळून देवाची पूजा कराल, दानधर्म कराल, तर तुम्हाला याचं अक्षय पुण्य नक्की प्राप्त होईल। सोबत तुम्हाला विष्णू भगवानांना सुद्धा प्रसन्न करून घेता येईल। त्यासाठी तुम्हाला सगळ्यांशी छान सात्विक वागायचं आहे, कोणाशीही भांडायचं नाही आहे, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे, दानधर्म करायचा आहे। सोबत तुम्हाला उद्याच्या दिवशी उपवास धरायचा आहे, सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे। तुम्हाला भगवान विष्णू नक्कीच याचे चांगले फलित देतील। धन्यवाद।